PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर, भाग 17वा. लेखिका प्राची सुळे. कमिशनरांनी आशिषला सांगितले होते, काही झालं तरी भांबरीला मोकळं सोडू नकोस, त्याला इथं घेऊन ये. आणि इन्स्पेक्टर आशिष तेच करत होता. कमिशनर आशिषला हे सांगताना त्यांच्यासमोर भोला उभा होता. आता पुढे. भोलाने धावत कमिशनरांची मुख्यालय गाठले. त्याला माहीत होते कमिशनर अशा कोणाही ऐरागैरांना भेटत नसत. आज जाणं काय, त्याला गेटवरूनच घालवून दिले असते. पण तरीही त्याला खात्री होती त्याची भेट कमिशनर साहेबांशी होणारच. फक्त व्यंकटेश सावकार हे नाव सांगायचे की त्याला आत सोडलं असतं. रिक्षाचे पैसे चुकते करून तो मुख्यालयाच्या त्या मोठ्या गेटकडे धावला. अपेक्षेप्रमाणे त्याला गेटवर शिपायाने अडवले. त्यांनी कमिशनरांना भेटायचे आहे असे सांगितले. येडा की खुळा तू? कमिशनर साहेब असेच मोकळे बसलेत कोणाला भेटायला, असं वाटतं का तुला? गेटवरचा कमांडो खूपच भडकला भोलावर. भोलाचा अवतारच तसा होता. अंग घामाने भिजले होते, तर भीतीने चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. निघ इथून, तो रागाने बोलला. त्याला चांगलं खरमरीत उत्तर द्यावं असं भोलाला वाटून गेलं. पण ही ती वेळ नव्हती. व्यंकटेश सावकार यांचा माणूस आला एवढं सांगा साहेबांना, आणि जर तुम्ही असं केलं नाही तर पुढे जे काही वाईट होईल त्याला तुम्ही जबाबदार असणार, ध्यानात ठेवा. भोलाने एकदाच त्याला आपला कोल्हापुरी ठसका दाखवला. भोलाच्या या आवेशाने तो कमांडोही थोडा नरमला आणि घाबरला सुद्धा. काही न बोलता त्याने आत रिसेप्शनला फोन लावला आणि भोलाचा निरोप दिला. फोनवर त्याला फक्त मोजून 1 मिनिट थांबावं लागलं. रिसेप्शनवरून भोलाला त्वरित आत घेऊन येणे हा मेसेज मिळाला. समोरचा नोकरछाप दिसणारा माणूस वजनदार आहे हे त्याने ताडलं. चला, तुम्हाला आज साहेबांनी बोलवलं आहे. आश्चर्यचकित झालेला तो कमांडो बोलला. भोलाने हे ऐकलं आणि परत त्यानं धावायला सुरुवात केली. कमांडोने 2 झेपात त्याला धरलं. अहो, कुठं धावत सुटल्यात? CCTV लावलेत. माझी नोकरी घालवायची आहे का? कमांडो वैतागला. भोलाचा हात धरूनच त्याला आत ऑफिसमध्ये आणलं, नाहीतर परत धावत सुटायचा. त्याला आत आणल्यावर भोला एकदम गारेगार झाला. आतल्या एसीतल्या थंडकर हवेने त्याचं शरीर आणि मन थंड झाले. कमांडोने कमिशनरांच्या केबिनच्या बाहेर बसलेल्या शिपायाला सांगितले. त्याने उठून केबिनचे दार उघडून दिले. कडक सॅल्यूट मारून कमांडो भोलाला घेऊन कमिशनरांसमोर उभा राहिला. सर, हा भोला, तो म्हणाला. हो, ठीक आहे, तू जा, कमिशनर कमांडोला बोलले. परत सॅल्यूट करून तो निघून गेला. साहेब, साहेब, तिथं मंडईत घात झालाय, तुम्ही लवकर काहीतरी करा साहेब. भोलाने सरळ बोलायला सुरुवात केली. भोला, थांब, हे पाणी पी आधी. त्यांनी टेबलावरचा ग्लास त्याच्या पुढे सरकावला. आणि बसून बोल, ते म्हणाले. पडत्या फळाची आज्ञा. त्यांनी समोरचा पाण्याचा ग्लास मिनिटात संपवला. तुला अजून काही हवंय का? कमिशनरांनी विचारले. नको साहेब, आपल्याला वेळ खूप कमी आहे. साहेब, अनर्थ होईल. भोला खूपच घाई करत होता. बरं बरं, सविस्तर सांग मला. सकाळी व्यंकटेश सावकारांचा फोन त्यांना येऊन गेला होताच. मग मात्र भोलाने जराही न थांबता मंडईत घडलेला प्रकार एका दमात त्यांना सांगितला. कमिशनर साहेबांनी लगेचच कृती केली. इन्स्पेक्टर आशिषला शाहू मंडईत पिटाळले. त्यांचा भांबरेवर संशय जात होता. तेव्हा काही झालं तरी भांबरेला इथं घेऊन येण्यास सांगितले. त्यांनी भोलाकडून पारसच्या जीपचा नंबर मिळवला. भोलाच्या चेहऱ्यावर थोडं समाधान आले. भोला, आता तू सरळ घरी जा. आणि हो, यातलं व्यंकटेश साहेबांना काही सांगू नकोस. सांग तो मुलगा आलाच नाही. खूप वाट पाहिली. आम्हीच बंगल्यावर येऊ, कळलं का? त्यांनी म्हटले. हो साहेब, भोला बोलला व त्याला नमस्कार करून केबिनच्या बाहेर पडला.
आत्ताच्या जमान्यात भोलासारखी प्रामाणिक आणि नेक माणसं मिळणं दुर्मिळ, ते विचार करत होते. केबिनच्या बाहेर आले आणि सब इन्स्पेक्टर थोरात बसतो त्या कंट्रोल रूममध्ये गेले. सर, हे बघा, थोरात उभं राहत बोलला. त्याने पारस आणि विश्वंभर दोघांचे मोबाईल नंबर ट्रॅकिंगला लावले होते. दोघांचे लोकेशन शाहू मंडईत दाखवत होते. आता तिथून ते निघालेत. पण त्यांचं लोकेशन सतत मुव्हिंग दाखवते. एका जागी थांबलेले नाहीयेत. असं वाटतंय कोणाचा तरी ते पाठला करतायत. कमिशनरांनी झटकन त्यांच्याकडे असलेला देविकाचा नंबर ट्रॅक करायला दिला, पण तो स्विच ऑफ आला होता. ते दोघे नक्कीच कोणाला तरी पाठलाग करतायत. थोरातला त्याने त्या जीपचं लोकेशन कंटिन्यू ट्रॅक करायला सांगितले आणि सगळ्या पोलीस स्टेशनला पारसचा जीप नंबर पाठवायला सांगितला. नाकाबंदीची सूचना दिली. आज काही झालं ते देविकाला शोधून काढायचेच, त्यांनी निश्चय केला. अभिजितला अबीर म्हणाला की त्याला ऑफिसला यायला उशीर होईल, पण अबीर आज कुठे जाणार हे त्याला माहीत होते. कदाचित अबीरला आपली मदत लागली तर, हा विचार त्याच्या मनात डोकावून गेलाच. प्रत्यक्षात सहभाग घ्यायचा नाही, पण तिथे जायला काहीच हरकत नाहीये, अभिजितने पक्के केले. म्हणूनच अबीरची कार वाड्याबाहेर पडली. त्यानंतर तो 15 ते 20 मिनिटांनी बाहेर पडला. शाहू मंडई त्याला माहीत होती. अबीरची कार नजरेच्या टप्प्यात आली तशी त्याने स्वतःची कार लांब उभी केली. तो होता तिथून अबीरची कार स्पष्ट दिसत होती आणि मंडईचा रस्ता पण. काय घडते याचा तो जणू साक्षीदार राहणार होता. त्यांनी पाहिलं, कारमधून जितू बाहेर आला. वास्तविक अबीर यायला हवा होता. ठीक आहे, त्यांचं काहीतरी ठरलं असेल. तो समोर बघत होता. त्याच्या डोळ्यांना काहीतरी खटकलं. जितू ज्या माणसाकडे चालत निघाला होता त्याच्या डाव्या बाजूने एक पोलीस इन्स्पेक्टर येत होता. त्याच्या चालण्यावरून तो रागावला आहे हे समजत होते आणि ते पाहताच त्याने सरळ जितूच्या थोबाडीत मारली. त्याच्या पुढच्या क्षणी जितू काहीतरी ओरडला होता आणि कारच्या बाहेर न पडता जितूला तिथेच ठेवून अबीरने कार स्टार्ट केली. वास्तविक पोलीस होते तरी अबीर का तिथून निघाला हे अभिजितला कोडच होते. पण अबीरची कार निघाली आणि त्या पाठोपाठ एक जीपही त्याच्या मागे गेली. त्या जीपचा स्पीड अभिजितला खटकला. काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. त्याच्या मेंदूने धोक्याची घंटा दिली. समोर पोलिसांच्या हातात जितू होता, पण त्याच्याकडे आता जाण्यापेक्षा अबीर आणि त्या जीपला फॉलो करायला हवं. तो धोका जास्त वाटत होता. अबीर बरोबर देविकाही होती. अभिजितने सरळ त्याची कार त्या जीपच्या मागे पळवली. अबीरची कार पुढे, मागे पारसची जीप आणि त्यामागे अभिजितची कार, असा तो सीन होता. पारसने फक्त तीर निशाणाला लावला. भावरेने ज्या अर्थी त्या मुलाला पकडले आणि मारले म्हणजे त्याला नक्की काहीतरी माहिती असावी. परंतु तोच मुलगा एका दुसऱ्या कारकडे बघून ओरडला. कोणाला तरी निघून जायला सांगितले, याचा अर्थ त्या कारमध्ये देविका असावी. पारसने निर्गुण पाहिले, पण 2 मुलांव्यतिरिक्त त्याला कोणी मुलगी दिसली नाही. तरी तो आता कुठलाही धोका पत्करायला तयार नव्हता. काही मिळो न मिळो, पण कुतूहलापोटी त्याने त्या कारचा पाठलाग करायचंच ठरवलं. ती कार रस्त्यावर येत त्याची जीपही त्या कारच्या मागे धावली. पारस, तू ह्या कारमागे का लागला आहेस? अरे, त्या भांबरेने तिकडे त्या मुलाला पकडलंय. त्याला सोडून इथे काय कारची शर्यत लावली आहेस का? विश्वंभर पारसच्या मूर्खपणावर उखडत बोललं आमचं म्हातारं. पारस चिडून मनात बोलला, अहो बाबा, तो भांबरे आहे ना त्या मुलाकडे बघायला, मग आपण काय तिकडे उभं राहून फुकटचा तमाशा बघायचा होता का? तो त्याचं काम बरोबर करेल. पण तुम्ही हे ऐकलं नाही का? तो मुलगा एका कारकडे पाहून ओरडला होता निघून जा म्हणून. म्हणजे त्या कारमध्ये कोणीतरी नक्कीच होते जे त्याला तिथून निघून जायला हवे होते. पारस संयम राखत बोलला, अरे मी पाहिलं, त्या कारमध्ये 2 मुलं बसली होती. देविका नव्हती. विश्वंभर तरीही त्याचा हट्ट सोडायला तयार नव्हता. मी सुद्धा पाहिली, तरी मला काहीतरी शंका येते आणि आता बस झालं ही पकडापकडी. ते ज्या रस्त्याने पळताय तिथून पुढे उसाचे मळे लागणार आहेत. रस्ता रहदारीचा नसणार. थांबले तर ठीक, नाही तर सरळ टायरवर गोळ्या झाडणार. बघायचीच आहे आता आतमध्ये कोण बसते ते. पारस दात ओठ खात बोलला. तरी पण विश्वंभर बोललाच. चुप, एकदम चुप बसा आता. तुम्हाला आणायलाच नको होतं. मला मदत करायची सोडून नुसती बडबड चालवली आहे. पारस वैतागला. विश्वंभर गप्प बसला. तरी त्याच्या नजरेत कधीपासून एक गोष्ट खटकत होती. ती पारसला सांगावी अशी वाटत होती, पण आता पारस रागात होता. तो ऐकणार नाही म्हणून तो गप्प बसला. कदाचित सांगितली असती तर बरं झालं असतं. त्यांच्या जीपच्या मागे एक दुसरी कार कधीपासून त्यांचा पिच्छा करत होती. एकटा मुलगा ड्राईव्ह करत होता. विश्वंभर कोड्यात पडला.
आणि तेच झालं. पुढे धावणाऱ्या कारने एक मोकळी जागा बघून सरळ कार थांबवली. पारस विचारात पडला. अशी का मध्येच थांबवली असेल कार? काय प्लॅन असेल त्यांचा? तो विचार करत होता. बघ, मी बोललो ना तुला, ती मुलं खतरनाक आहेत. बघ कशी कार थांबवली ती सुनसान रस्त्यावर. पारस जपून राहायला हवं आता. विश्वंभर परत तोंड उचकडून बोललाच. अहो, चांगलं बोलता येत नाही तर किमान वाईट तरी बोलू नका. माझ्याकडे लोडेड पिस्तूल आहे. जो धोका वाटला तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता सरळ दोघांना गोळ्या घालेन. आता तुम्ही उतरणार आहात की आतमध्ये बाहेर की आतच बसून राहणार आहात? आणि नाही आलात तरी चालेल, मी करेन मॅनेज. पारस कडवटपणाने बोलला. नाही, मी नाही बसणार इथे. मी पण येते तुझ्याबरोबर. विश्वंभर पटकन बोलला. पारस आणि विश्वंभर जीपमधून उतरत होते तर देविका आणि अभिर त्यांच्या कारमधून बाहेर येत होते. अभिर कुठे कार पळवतोय हे अभिजितला समजतच नव्हते, कारण तो जीपवाला सतत त्यांच्या पाठीमागे होता. त्यात धोका स्पष्ट जाणवत होता. तिथे जितू त्या पोलिसांच्या ताब्यात होता तर इथे अभिरच्या मागे हे गुंड लागले. देविकाला मदतीचा हात देऊन अभिर संकटात सापडला हे तर नक्की होतं. अभिजितला तुर्तास समजत नव्हते काय करावं. तरी त्याने एक निर्णय केला की काही झालं तरी अभिरला काही होऊ द्यायचं नाही. तो काही चुकीचं वागत नाहीये, पण परिस्थिती उलटी झाली. तो जीपच्या मागे होता व त्याला ते दिसलं. उसाचे मळे लागले. रस्त्यावर रहदारी नव्हतीच. अचानक अभिरच्या कारचा वेग कमी झाला आणि एका मोकळ्या जागेवर तो थांबला. त्यापाठोपाठ ती जीपही थांबली. जीपमध्ये दोघे खाली उतरले तर अभिर आणि देविकाही कारच्या बाहेर आले होते. अभिजित सतर्क झाला. तोही झटक्यात त्याच्या कारमधून बाहेर आला. त्याला काही घडताना बघायचे नव्हते तर काही चुकीचं घडू न देणे हीच त्याची जबाबदारी होती. ती कृती इतकी अचानक घडली की अभिर आणि देविकालाही कळले नाही. अभिरने बाहेर येताच देविकाचा हात घट्ट पकडला. तिच्याकडे पाहिलं. मी आहे. मी तुला काहीच होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास आहे ना? तो आवाजात दृढता आणत बोलला. त्या शब्दात जादू होती, धीर होता, आपलेपणाची भावना होती. देविका त्या प्रेमाच्या शब्दांत न्हाऊन निघाली. एका क्षणासाठी वाटले बस आता अभिरची होऊन जावे. त्याच्यासोबत कुठेतरी दूर निघून जावं. जिथे तो आणि मी असेल तिथे पाणी डोळ्याने भरले. साश्रू नयनाने तिने त्याच्याकडे पाहिले. त्यांनी पकडलेल्या हातावर स्वतःचा दुसरा हात ठेवला आणि त्याच्याकडे बघत बोलली. तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. मला माहीत नाही पुढे काय होईल, पण मला तुमच्यापासून कधी दूर करू नका. कायम सोबत राहाल ना? डोळ्यात आर्तभाव आणत देविकाने विचारले. अभिरला आधी काही समजलंच नाही तिला काय उत्तर द्यावे ते. ती असं काही बोलेल याची त्यांनी अपेक्षाच केली नव्हती. तर काहीतरी उत्तर तो देणार तोच त्यांच्या कानावर मोठ्याने दरडावणीचा आवाज आला. हे, तुम्ही दोघं आहात तिथेच थांबा आणि हात वर करून उभे राहा, नाहीतर दोघांनाही गोळ्या घाले ना. आणि मी नुसतं बोलत नसतो तर करतोही. चला लवकर हात डोक्यावर ठेवून उभे राहा. पारस त्यांच्याकडे पावलापावलाने पुढे सरकत होता. त्यांनी खरंच त्यांच्यावर पिस्तूल रोखले होते. विश्वंभर त्याच्या सोबतीने त्याच्याबरोबर चालत होता. ही माणसं चक्क पिस्तूल काढतील हे अभिजितला वाटले नव्हते, पण ते खरं होते. अजूनही त्यांना समोर देविका आहे हे माहीत नव्हते, पण लक्षात आले तर तो माणूस नक्कीच तिला गोळी घालेल. काहीतरी हालचाल करणे गरजेचे होते. त्यांनी त्यांच्या मागे अंतर ठेवून चालायला सुरुवात केली. पारस ओरडला तसं दोघांनी त्याच्याकडे पाहिलं. देविका, तो म्हणतोय तसं कर. अजिबात घाबरू नकोस. आपल्याला काही होणार नाही. दोघांनी हात वर केले आणि डोक्यावर ठेवले. पारसने ती कृती पाहिली व त्याला हसू आले. आता बघतो यांच्याकडे कोण आहे ते पाहावं लागणारच. पारस आणि त्यांच्यामधले अंतर कमी होत होते. बस काही फुटावर पारस त्यांच्यापासून पिस्तूल रोखून उभा राहिला. त्याला असं काही ते जाणवलं ज्याने तो विचलित झाला. एका ठिकाणी तो नजर रोखून बघत होता. अगदी टक लावून तो देविकाकडे बघत होता. त्याला काहीतरी विसंगतच वाटत होते. ह्या कॅप घातलेल्या दाढी मिशा लावलेल्या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे. त्याची उंची, अंगकाठी, असं वाटत होतं त्याने त्याच्या साईजपेक्षा मोठे कपडे घातलेत. चेहऱ्याची ठेवणी नाजूक वाटते आणि त्याला विलक्षण खटकली होती ती गोष्ट म्हणजे त्या मुलाने या कॅप घातलेल्या मुलाचा घट्ट हात पकडला होता. एक मुलगा एका मुलाचा असा हात का पकडेल? त्याचा मेंदू विचार करत होता. बघितलेले सगळे तुकडे जोडत होता आणि त्याचे डोळे असुरी विचारांचे मागले. तो वेड्यापिसाच झाला. एवढा की वेड्यासारखा हसतच सुटला. बरेच जाऊन विश्वंभरला मिठी मारली. हसून हसून स्वतःचीच पाठ थोपटत होता. अभिरचं माहीत नाही, पण देविकाला त्याच्या या अशा भयंकर असण्याचे कारण समजले होते. पारसने त्याला 100% ओळखले होते आणि हेच त्याच्या आनंदी असण्याचे कारण होते. जीपवाला अचानक वेड्यासारखा का हसू लागला याचं अभिजितला कोडं पडलं.
तो त्यांच्यापासून थोडंसंच लांब होता, पण रस्त्यावर सरळ त्यांच्या मागे न राहता तो आता उसाळ शेतातून हळूहळू पुढे सरकत होता. देविका, अखेर मी तुला शोधलंच. सापडलीस या पारसच्या तावडीत. तुला काय वाटलं असं पळून सेफ राहशील? एवढी संपत्ती आरामात तुला मिळेल. मग या पारसचं काय? तुझा कौतुकाचा सोहळा बघत बसायचा? आठवडा राहिला आहे ना तुझ्या वाढदिवसाला, आणि तुझा बाप तुला या साऱ्याची मालकीण करून घोषित करणार आहे. अरे हट, हा पारस असेपर्यंत कधीच होणार नाही. तुझा मृत्यू आज इथे माझ्या हातून आहे आणि मी तुला जिवंत सोडणार नाही. पारसने देविकावर पिस्तूल रोखले होते. त्याने देविकाला ओळखले हे पाहून देविका सोडून अबीर आणि अभिजित हादरले होते. पण देविका शांत उभी राहून पारसकडे रोखून बघत होती. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हाईप बटनला प्रेस करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकने, एका सबस्क्राईबने माझा चॅनल आणि मला सपोर्ट मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.